मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं भाजपचं सर्वात ताकदवर संसदीय मंडळ आहे, त्यात पुन्हा निवड झालेली आहे. मुख्यमंत्री झाले तिसऱ्यांदा आहे, त्यामुळे स्वाभाविक आहे सिनियर नेते असतील त्यांच्या संदर्भात भारतीय जनता पक्षानं कोणाला कुठे घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. आणि आम्हाला इच्छा आहे की ते पंतप्रधान 29च्या आतमध्ये व्हावेत. 29 नंतर तर काही संधी नाही, त्यामुळं आमची ती इच्छा आहे. पण ते झालं पाहिजेत, व्हावेत मराठी माणूस एकदा तरी. पण ते काय थांबवतील, एवढ्यावरतीच त्यांना मर्यादित ठेवतील, याच्या पुढं नेतील, ते आता पुढे आम्ही आपल्या सगळ्यांना बघायला मिळणारच आहे. बीजेपी 5 तारखेला आंदोलन करणार आहे पुन्हा दिल्लीत. तर करू द्या ना, चांगले आहेत. विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन जो लढतो आहे त्याला आम्ही कधीच विरोध केलेला नाही. आमचा पाठिंबाच आहे. राहुलजींचा सुद्धा पाठिंबा आहे. राहुलजीची सुद्धा CJ आपल्या म्हणण्यापेक्षा तरुणांच्या पाठीमागे राहुलजी आहेत. आणि जो त्या विद्यार्थ्यांसाठी लढतो त्याला त्याच्यासोबत उभं राहणं, विद्यार्थ्यांच्या सोबत उभं राहणं आणि जेनजीच्या मागे उभं राहणं हे राहुलजींनी ठरवलं आहे. आणि त्यामुळेच त्यांना असा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. भाऊ